everyone. Today we are going to discuss about the anti-malarial agents or anti-malarial drugs. म्हणजे असे ड्रग्स जे मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात, अशा ड्रग्सबद्दल आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. अँटी एजंट्स हा आपला युनिट नंबर 2चा लास्ट पार्ट आहे. जर आपल्याला एखाद्या डिसीजचा कॉज माहिती असणार तर त्याला ट्रीटमेंट करणं आपल्याला इझी होते, राईट. सो आज आपण सुरुवातीच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत की नेमकं मलेरिया काय आहे, मलेरिया कुठल्या मॉस्किटोपासून होतो, नेमकं त्याची इटिओलॉजी म्हणजे काय. तर इटिओलॉजी ऑफ मलेरिया आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. इटिओलॉजी म्हणजेच काय, तर अशी सायन्स ज्या सायन्समध्ये स्टडी केला जातो की नेमका डिसीज कशामुळं होतो त्याला आपण इटिओलॉजी म्हणतो. मग सो मलेरिया कशामुळं होतं, नेमकं त्याचं फिजिओलॉजी काय आहे, लाईफ सायकल काय आहे त्या मॉस्किटोची, त्या सगळ्या टॉपिकवरती आज आपल्याला आधी डिस्कस करायचं आहे. अँड आफ्टर दॅट we are going to discuss about the drug which are used for the treatment of malaria. Okay, so let's start our first part of our lecture. Malaria is a mosquito-borne disease which is caused by the eukaryotic protist having a genus Plasmodium. Okay, so हे जे मॉस्किटो आहे यांचे जीनस कुठले आहे तर प्लाझ्मोडियम. स्पेशली female Anopheles mosquito is responsible for the cause of malaria. For example, if this is a फिमेल Anopheles मॉस्किटो आणि ह्या मॉस्किटोने एखाद्या हेल्दी पर्सनला जर बाईट केलं तर जेव्हा एखादा मॉस्किटो हेल्दी पर्सनला बाईट करतो तेव्हा काय होतं की जो मॉस्किटो आपल्या बॉडीवरती बाईट करतो तर बाईट करताना तो त्याच्या बॉडीमधला जो सलायवा आहे, सलायवा आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतो. ओके, सलायवा इंजेक्ट करतो म्हणजेच काय, तर त्याच्या बॉडीमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे ती मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा त्या सलायवा थ्रू आपल्या बॉडीमध्ये एंटर्ड करतात. आपण म्हणतो ना की मच्छर चावला, ठीक आहे, मच्छर चावला, मच्छर कशामुळे चावतो की तो जेव्हा आपल्या बॉडीला बाईट करतो तेव्हा तो काय करतो, पर्टिक्युलर एरियामध्ये जे काही ब्लड आहे ते ब्लडसुद्धा तो सक करतो आणि सक्शन करायच्या टायमिंगला तो काय करतो की त्याच्या बॉडीमधला जो सलायवा आहे तो सलायवा आपल्या बॉडीमध्ये एंटर्ड करतो. ठीक आहे, जर एखादा पर्टिक्युलर फिमेल Anopheles मॉस्किटो एखाद्या पर्टिक्युलर ह्युमन बीला बाईट करतो तेव्हा काय करतं की मग हे जे काही सलायवा आहे थ्रू आऊट बॉडीमध्ये एंटर्ड होतं. बॉडीमध्ये एंटर्ड झाल्यानंतर ते थ्रू ब्लड सर्क्युलेशन लिव्हरमध्ये पोचतं. लिव्हर हा असा एक ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये हे जे काही मलेरियल पॅरासाइट्स आहे ते डेव्हलप्ड होतात. ओके, सो कुठल्याही बॉडी ऑर्गनमध्ये ते जे पॅरासाइट्स आहे ते डेव्हलप्ड होत नाही, मॅच्युअर होत नाही. फक्त आणि फक्त लिव्हर अशी पोझिशन आहे ज्या पोझिशनमध्ये आपले जे काही मलेरिया कॉझिंग पॅरासाइट्स आहे ते डेव्हलप होतात. ओके, सो हा जो लिव्हर आहे आधी मॉस्किटो बाईटच्या आधी हा हेल्दी होता, बट आफ्टर मॉस्किटो बाईट्स जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू सलायवा आपल्या बॉडीमध्ये एंटर्ड होतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम इथे ग्रो होतात आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला स्पोरोझॉइड्स म्हणतात. ओके, सो फर्स्ट टाईम काय फॉर्म होतो तर मलेरियाचा स्पोरोझॉइड्स फॉर्म होतो. मग स्पोरोझॉइड्स फॉर्म केल्यामुळे काय होतं की हा जो हेल्दी लिव्हर आहे कन्वर्ट होतो इन्फेक्टेड लिव्हरमध्ये. ओके, सो इथे आता रेडिशमध्ये आपला जो लिव्हर आहे तो इन्फेक्टेड लिव्हर शो केलेला आहे. आफ्टर फॉर्मेशन ऑफ स्पोरोझॉइड्स हे स्पोरोझॉइड्स काय होतात, डेव्हलप्ड होतात. म्हणजे कुठलेही अदर बॉडी ऑर्गनमध्ये हे जे स्पोरोझॉइड्स आहे ते स्प्रेड होत नाही, बट लिव्हरमध्येच राहून, लिव्हरच्या सेलमध्येच राहून ते डेव्हलप्ड होतात आणि स्पोरोझॉइडचा डेव्हलप्ड फॉर्म आहे शिझोन्स. ओके, सो स्पोरोझॉइड्स इज कन्वर्ट इन टू शिझोन्स. इथे बघा येलोइश पार्टमध्ये हा शिझोन्सला इथे मेन्शन केलं आहे. म्हणजेच काय होतं की कळायला आपल्याला इझी होतं आणि एकदा जर कन्सेप्ट कळला तर आपण इझिली त्याला एक्झाममध्ये लिहू शकतो. आणि एक्झाममध्येच नव्हे तर काय होतं, ॲज अ फार्मासिस्ट आपल्याला जे आपले सराउंडेड असलेले पीपल आहे बरेचदा विचारलं जातात की ह्या डिसीजचं ट्रीटमेंट काय आहे किंवा एखाद्या पर्टिक्युलर इन्फेक्शनचं ट्रीटमेंट काय आहे. मग अशा वेळेस आपल्याकडे ॲन्सर नसतं, बट कन्सेप्ट क्लिअर असले, डिसीज कशामुळं होतं ते जर माहिती असणार तर त्यावरती ट्रीटमेंट आपण इझिली सांगू शकतो. ओके, सो लेट्स कम बॅक टू अवर टॉपिक. हे जे शिझोन्स आहे, शिझोन फर्दर मॅच्युअर्ड होतात लिव्हर सेलमध्ये. जे मॅच्युअर्ड फॉर्म आहे ते कन्वर्ट होतो मेरोझॉइड्समध्ये. ओके, फर्स्ट थिंग स्पिरोझॉइड्स कन्वर्ट इंटू शिझोन्स कन्वर्ट इंटू मेरोझॉइड. हा जो मेरोझॉइड्स आहे हा एक मॅच्युअर्ड फॉर्म आहे मलेरिया कॉझिंग एजंट्स. ओके, आफ्टर द फॉर्मेशन ऑफ मेरोझॉइड्स ही जी काही आपली लिव्हर सेल आहे ती लिव्हर सेल बस्ट होते आणि जे मेरोझॉइड्स
फॉर्म झाले आहे ते रिलीज होतात ब्लड सर्क्युलेशनमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे की मॉस्किटो बाईट झाल्यानंतर जे काही सलायवा आहे मॉस्किटोचा तो एंटर्ड होतो सर्क्युलेशनमध्ये, म्हणजे ब्लड सर्क्युलेशनमध्ये. आफ्टर दॅट इट इंटर्स टू द लिव्हर सेल. लिव्हर सेल्समध्ये गेल्यानंतर काय होतं तर जे स्पोरोझॉइड्स आहे ते मॅच्युअर्ड होतात आणि शिझोन्समध्ये कन्वर्ट होतात. दिस शिझोन्स इज मॅच्युअर्ड इन टू द मेरोझॉइड्स अँड देन जो मेरोझॉइड्स आहे तो रिलीज होते. रिलीज झाल्यानंतर कुठे एंटर्ड होतात तर तो ब्लड सर्क्युलेशनमध्ये एंटर्ड होतो आणि जे काही आपल्या बॉडीमध्ये रेड ब्लड सेल्स म्हणजेच RBCs प्रेझेंट आहे त्या RBCला हा इन्फेक्ट करतो. RBCमध्ये एंटर्ड केल्यानंतर काय होतं, हेल्दी RBC कन्वर्ट होते इन्फेक्टेड RBCमध्ये. ठीक आहे, आणि फर्दर याच्यामध्ये जे मेरोझॉइड्स आहे ते मेरोझॉइड्स फर्दर डेव्हलप होतात, ग्रो होतात, मल्टिप्लिकेट होतात. मल्टिप्लिकेट झाल्यानंतर काय होतात, अगेन शिरोझॉइड्स फॉर्म होतात. ठीक आहे, शिरोझॉइड्स म्हणजेच काय तर अनमॅच्युअर्ड फॉर्म आहे. ठीक आहे, सो हा जो शिरोझॉइड्स आहे फर्दर डेव्हलप्ड होतं आणि मेरोझॉइड्समध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, हा काय आहे तर हा याचा डेव्हलप्ड फॉर्म आहे. जेव्हा आपल्या RBCमध्ये मेरोझॉइड्स फॉर्म होतो अगेन दिस RBC गेट रप्चर्ड. RBC रप्चर्ड झाल्यामुळं काय होतं की अगेन मेरोझॉइड्स काय होतात ब्लड सर्क्युलेशनमध्ये एंटर्ड होतात आणि हे जे रिलीज झालेले मेरोझॉइड्स आहे फर्दर दुसऱ्या हेल्दी RBCला इन्फेक्ट करायसाठी मूव्ह होतात. सो ही सायकल आहे, ही सायकल कंटिन्यू चालत असते. ही जी फेज आहे ज्या फेजमध्ये इन्फेक्टेड मेरोझॉइड्स हे आपल्या हेल्दी RBCला इन्फेक्ट करतात त्या कंडिशनला इरिथ्रोसायटिक सायकल म्हणतात. आणि ज्या कंडिशनमध्ये जे स्पोरोझॉइड्स आहे लिव्हरमध्ये मॅच्युअर होत होते, डेव्हलप्ड होत होते, त्या कंडिशनला इरिथ्रोसायटिक सायकल म्हणतात. सो ह्या दोन सायकल ह्युमन बिंगमध्ये कॅरीड आउट होतात. फर्स्ट वन आहे एक्झोइरिथ्रोसायटिक सायकल अँड सेकंड वन आहे इरिथ्रोसायटिक सायकल. ही झाली ही स्टेज जी होती ती होती ह्युमन स्टेज. म्हणजे ह्युमनमध्ये जेव्हा एखादा पर्टिक्युलर फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो बाईट करतो त्याच्यानंतर जे काही ट्रान्समिशन होतं, जे काही स्पोरोझॉइड्स फॉर्म होतात, जे काही इन्फेक्शन होतं त्याची ही जी सायकल होते त्याला आपण ह्युमन सायकल म्हणतो. बट जो आपला मलेरियल एजंट आहे हा मलेरियल एजंट दोन स्टेजेसमध्ये वर्क करतो. फर्स्ट वन आहे ह्युमन स्टेज अँड सेकंड वन आहे मॉस्किटो स्टेज. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर मॉस्किटोमध्ये जेव्हा आपला प्लाझ्मोडियम एंटर्ड करतो आणि त्याची डेव्हलपमेंट होते त्या कंडिशनला आपण मॉस्किटो स्टेजमध्ये. ओके, सो ह्युमन स्टेज सगळ्यांना क्लिअर आहे की ह्युमन स्टेजमध्ये दोन फेजेस असतात. फर्स्ट वन इज अ एक्झोइरिथ्रोसायटिक सायकल अँड सेकंड वन इज अ इरिथ्रोसायटिक सायकल. ओके, मग ही जी रप्चर्ड झालेली RBC आहे ज्याच्यामध्ये मेरोझॉइड्स रिलीज झाले आहे, मग असा अनहेल्दी पर्सन एखादा आहे. ठीक आहे, मग ह्या अनहेल्दी पर्सनला अनदर मॉस्किटो बाईट झाला, मग तो ॲनाफिलिस मॉस्किटो असो किंवा नॉर्मल मॉस्किटो असो, मग कुठल्याही स्पेसिसचा कुठल्याही जिनसचा मॉस्किटो आला आणि त्या मॉस्किटोनं अशा अनहेल्दी पेशंटला जर बाईट केलं तर काय होणार, अगेन हा काय करणार त्याचा सलायवा एंटर्ड करणार आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या बॉडीमधले जे काही ब्लड आहे त्या ब्लडला तो सक करणार. ब्लड सक केल्यानंतर काय होणार की आपल्या ब्लडमध्ये ऑलरेडी मेरोझॉइड्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, RBCनं रिलीज केलेले मेरोझॉइड्स प्रेझेंट आहे. मग हे जे मेरोझॉइड्स आहे ह्या मॉस्किटोमध्ये एंटर्ड होतात. जेव्हा हे मेरोझॉइड्स ह्या मॉस्किटोमध्ये एंटर्ड होतात तेव्हा मॉस्किटो स्टेज ही स्टार्ट होते. नाव मॉस्किटो स्टेजमध्ये सेक्शुअल डेव्हलपमेंट होतं प्लाझ्मोडियमचं. ठीक आहे, हे जे काही मेरोझॉइड्स आहे या मेरोझॉइड्समध्ये एक मेल मेरोझॉइड्स असतो आणि एक फिमेल मेरोझॉइड्स असते. जे फिमेल मेरोझॉइड असते त्याला मॅक्रोगमेट्स म्हणतात आणि जो मेल प्लाझ्मोडियम असतो त्याला मायक्रोगमेट्स म्हणतो. हे मॅक्रो आणि मायक्रोगमेट्स काय होतात एकामेकाला फ्यूज्ड होतात आणि गमेटोसाइट्स हे फॉर्म होतं. After fusion of male and female gamete, there is a formation of oocytes. These oocytes further get developed into oocytes. See, these oocytes are the matured form of our sporozoid. जेव्हा हा oocytes फॉर्म होतो तेव्हा अगेन जी काही सेल आहे ती सेल रप्चर होते. oocytes जो आहे तो रप्चर होतो अँड देअर इज रिलीज ऑफ स्पोरोझॉइड्स. म्हणजे जो मॉस्किटो आहे मॉस्किटोच्या सलायवामध्ये थ्रूआउट बॉडीमध्ये स्पोरोझॉइडचा रिलीज होतो आणि अगेन जर असा इन्फेक्टेड झालेला मॉस्किटो जर अगेन एखादा कुठल्या ह्युमन बिंगला किंवा ॲनिमलला जर बाईट करत असणार तर ते जे काही स्पोरोझॉइड्स आहे त्या पर्टिक्युलर ह्युमन बिंगमध्ये किंवा ॲनिमलमध्ये
परत इंजेक्ट होते आणि अशा प्रकारे ही सायकल जी आहे ती कंटिन्यूस चालत असते. जी सायकल मॉस्किटो स्टेजमध्ये कॅरीड आउट होते त्याला आपण स्पोरोजेनिक सायकल म्हणतो. का स्पोरोजेनिक सायकल म्हणतो तर देअर इज अ सेक्शुअल डेव्हलपमेंट ऑफ अवर प्लाझ्मोडियम, सो इट इज कॉल्ड ॲज स्पोरोजेनिक सायकल. ओके, क्लिअर आहे. मग जो मॉस्किटोची जी लाईफ सायकल आहे याच्यामध्ये 3 सायकल्स असतात. फर्स्ट आहे एक्झो इरिथ्रोसायटिक सायकल, सेकंड वन आहे इरिथ्रोसायटिक सायकल. एक्झो म्हणजेच काय तर जे इरिथ्रोसाइट्स आहे याच्या बाहेरची जी सायकल आहे त्याला आपण एक्झो इरिथ्रोसायटिक सायकल म्हणतो. जे इरिथ्रोसाइट्स आहे म्हणजेच RBCs आहे याच्यामध्ये जी काही सायकल कॅरीड आउट होते त्याला आपण इरिथ्रोसायटिक सायकल म्हणतो. आणि थर्ड वन आहे जे आहे ते स्पोरोजेनिक सायकल. ओके, सो क्लिअर आहे तुम्हाला की एखादा फिमेल ॲनाफिलिक मॉस्किटो त्या हा जो मलेरिया आहे मलेरियाला कशा प्रकारे ट्रान्समिट करतो. जो मलेरिया आहे मलेरियाचे मोस्ट कॉमन सिम्पटम्स कुठले आहे तर एपिसोडिक फीवर, शेकिंग, चिल्स हे मोस्ट कॉमन सिम्पटम्स आहे मलेरियाचे. म्हणजे मलेरिया म्हणजेच काय तर थंडी ताप. आपण हा थंडी ताप जो वर्ड आहे सगळ्यांनी ऐकलेला आहे की थंडी तापमध्ये काय होतं की एखादा पर्टिक्युलर टाईम पिरियडपर्यंत पेशंटला ताप असतो, फिवर असतो. आफ्टर सम टाइम्स जो फिवर आहे तो फिवर डिक्रीज होतो. ठीक आहे, परत एखादा 2 ते 3 तासानंतर परत पेशंटला फिवर येतं, परत त्याला थंडी वाजायला स्टार्ट होतं, परत 2 ते 3 तासाचा जो टाईम पिरियड झाल्यानंतर परत त्याची जी काही थंडी आणि ताप आहे ते कमी व्हायला लागते. ओके, आणि अशा कंडिशनला आपण काय म्हणतो की एखाद्या पेशंटला थंडी ताप झालेला आहे, हिवताप झालेला आहे. सो इट इज नथिंग बट द मलेरिया. मलेरियामध्ये काय होतं की एपिसोडिक वेनी पर्टिक्युलर पेशंटला पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी फॉर एक्झाम्पल 5 आवर्स किंवा 4 आवर्स जो काही इन्फेक्शन कॉझिंग एजंट आहे त्याच्यावरती हा एपिसोड डिपेंड करतो. त्या एपिसोडपर्यंत त्याचे सिम्पटम्स जे आहे ते सिम्पटम्स दिसतात आणि आफ्टर सम टाईम ते सिम्पटम्स जे आहे ते डिसअपेअर होतात. अगेन पर्टिक्युलर टाईमनंतर परत तो एपिसोड स्टार्ट होतो, परत त्याच्यामध्ये ते सिम्पटम्स आपल्याला दिसतात. अगेन जो सिम्पटम्स आहे ते एका पर्टिक्युलर टाईमसाठी ते सिम्पटम्स डिसअपेअर होतात. ओके, मग हे कशामुळे होतात तर हे जे आपले फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो आहे किंवा पॅरासाइट्स आहे याचे 4 टाईप्स आहे. 4 टाईप्स कुठले आहे. फर्स्ट आहे प्लाझ्मोडियम फाल्सिपिरम, सेकंड आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स, थर्ड वन आहे प्लाझ्मोडियम ओवल अँड फोर्थ वन आहे प्लाझ्मोडियम मलेरिया. हे 4 प्लाझ्मोडियम्स आहे ज्याच्यामुळं मलेरिया हा कॉज होतो. जो फर्स्ट आपला प्लाझ्मोडियम आहे दॅट इज प्लाझ्मोडियम फाल्सिपिरम. याचा इन्क्युबेशन पिरियड हा 7 to 14 डेज असतो. नाव इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच काय तर जेव्हा मॉस्किटो बाईट होतो, मॉस्किटो बाईटनंतर जे आपले स्पोरोझॉइड्स आहे ते इन्फेक्टेड लिव्हरमध्ये डेव्हलप्ड होतात. ठीक आहे, सो अशी कंडिशन ज्या कंडिशनमध्ये स्पोरोझॉइड्स हे मॅच्युअर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. जेव्हा मॉस्किटो बाईट होतो एकदमच पेशंटला थंडी ताप येत नाही. ठीक आहे, आफ्टर सम टाइम्स हे जे याचा एपिसोड्स आहे थंडी आणि तापाचा तो एपिसोड स्टार्ट होतो. मग अशा ज्या पिरियड्समध्ये आपले स्पोरोझॉइड्स लिव्हरमध्ये डेव्हलप्ड होतात त्या पिरियडला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. आणि जो फल्सिपिरॉन आहे याचा इन्क्युबेशन पिरियड कुठला आहे तर 7 to 14 डेज. जो प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे याचा 12 to 17 डेज. जे प्लाझ्मोडियम ओवल्स आहे याचा 9 to 18 डेज आणि प्लाझ्मोडियम मलेरिया जो आहे त्याचे 13 to 14 डेज. मोस्ट कॉमन इन्फेक्शन हे प्लाझ्मोडियम फल्सिपिरॉनने होतं. सो याचा इन्क्युबेशन पिरियड कुठला आहे तर 7 to 14 डेज. म्हणजे 7 to 14 डेजमध्ये हा याचा मॅच्युअर्ड फॉर्ममध्ये दॅट इज मेरोझॉइड्समध्ये कन्वर्ट होतो. मग हा जो प्लाझ्मोडियम आहे याचा फिवरचा ड्युरेशन किती असतो तर प्लाझ्मोडियम फॅल्सिपिरमचा जो ड्युरेशन आहे इरिथ्रोसायटिक सायकलची ती आहे 36 to 48 आवर. जो वायवॅक्स आहे याचा आहे 48 आवर, ओवल आहे याचा 48 आवर आणि मलेरिया आहे याचा 72 आवर्स. इरिथ्रोसायटिक सायकलच्या वेळेस पेशंटला जो एपिसोडिक फिवर आहे, चिल, शेकिंग आहे ती आपल्याला ऑब्झर्व व्हायला स्टार्ट होते जेव्हा एखादी हेल्दी RBC इन्फेक्ट होते आणि मेरोझॉइड्स त्याच्यामधनं रप्चर होऊन रिलीज होतात तेव्हा पेशंटला चिलिंग फिवर हे कॉज होतो. अगेन ही मेरोझॉइड्स एखाद्या हेल्दी RBCला इन्फेक्ट करतात. ठीक आहे, जेव्हा ही इन्फेक्शनची प्रोसेस स्टार्ट असते तेव्हा पेशंटला कुठल्याही प्रकारचा फिवर नसतो, बट जेव्हा RBC बस्ट होते तेव्हा पेशंटमध्ये फिवर, चिलिंग हे दिसायला स्टार्ट होते. ओके, आय होप तुम्हाला जो मॉस्किटो आहे याची लाईफ सायकल क्लिअर असणार. नोट्समध्ये जे मी एक्सप्लेन केलं आहे ते अगदी डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे.
की नेमकं फेज 1 काय आहे, ए काय आहे. फर्स्ट टाईम जो फिमेल अनाफिलिस मॉस्किटो बाईट होतो, बाईट झाल्यानंतर काय होतं की जो लिव्हर आहे, लिव्हर इन्फेक्टेड होतो, इन्क्युबेशन पिरियड हे स्टार्ट होतं लिव्हरमध्ये. आणि फर्स्ट टाईम काय होतं, शिझोन्स फॉर्म होतं. शिझोन्सच्या नंतर मेरोझॉइड्स फॉर्म होतात. मेरोझॉइड्स काय करतात, RBCला इन्फेक्ट करतात आणि त्याच्यामध्ये अगेन शिझोन्स फॉर्म होतात आणि मेरोझॉइड्स फॉर्म होतात. हे जे मेरोझॉइड्स काय करतात, अगेन हेल्दी RBCला इन्फेक्ट करतात आणि रिमेनिंग जे काही ब्लडमध्ये मेरोझॉइड्स प्रेझेंट आहेत ते काय करतात, सेक्शुअल इरिथ्रोसायटिक स्टेजमध्ये एंटर्ड करतात. म्हणजे मॉस्किटोमध्ये त्यांचं सेक्शुअल डेव्हलपमेंट होतं. त्याच्यानंतर काय होतात की झायगोट फॉर्म होतं. झायगोट काय होतं, परत ते डेव्हलप्ड होतो. ओसाइड्स फॉर्म होतात. ओसाइड्समध्ये काय होतं, जे स्पोरोझॉइड्स आहे ते मॅच्युअर्ड होतात, फॉर्म होतात. आणि असा कंडिशनमध्ये हा जर मॉस्किटो एखाद्या हेल्दी पर्सनला जर बाईट करत असणार तर तो काय करतात, परत स्पोरोझॉइड्स हेल्दी पर्सनमध्ये इंजेक्ट करतो आणि ही जी सायकल आहे ती रिपीट होत असते. सो अशा प्रकारे हा जो मलेरिया आहे, मलेरिया ट्रान्समिट होतं. नाऊ इट्स टाईम फॉर द ड्रग विच इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ दिस मलेरिया. हे जे ड्रग्स आहे अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर क्लासिफाय केलं आहे इंटू 3 कॅटेगरी. जे ड्रग्स यूज केले जातात फॉर द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. फर्स्ट कॅटेगरी आहे क्विनोलिन्स, सेकंड वन आहे बायगोनाइड्स अँड डायहायड्रोथायझिन अँड थर्ड वन आहे मिसलेनियस. जो फर्स्ट कॅटेगरी आहे क्विनोलिन्स हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम हा एक्झाममध्ये विचारलेला गेला आहे. याच्यामधले जे 2 ड्रग्स आहे दॅट इज क्लोरोक्विन आणि पॅमॅक्विन, ह्या 2 ड्रग्सचा आपल्याला सिंथेसिस बघायचा आहे. हा जो आपला फर्स्ट कॅटेगरी आहे दॅट इज क्विनोलिन्स फर्दर 4 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय झाले आहे. फर्स्ट वन आहे सिंकुना अल्कोलॉइड, याच्यामध्ये क्विनिन सल्फेट येतो जो नॅचरल ड्रग आहे. देन सेकंड वन आहे 4 अमिनो क्विनोलिन्स, ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोरोक्विन, अमिनोक्विन आणि मेफ्लोक्विन बघायचं आहे. देन सेकंड वन आहे 8 अमिनो क्विनोलिन अँड थर्ड वन आहे 9 अमिनो ॲक्रेडिन. ओके, सो दीज आर 4 सब क्लास ऑफ अवर क्विनोलिन्स. देन वी हॅव बायगोनाइड्स अँड डायहायड्रोथायझिन. बायगोनाइड्स अँड डायहायड्रोथायझिनमध्ये आपल्याला 2 ड्रग्स बघायचे आणि मिसलेनियसमध्ये आपल्याला टोटल 4 ड्रग्स बघायचे आहे की ते कशाप्रकारे आपल्या मलेरियाला ट्रीट करतात. जी फर्स्ट कॅटेगरी आहे दॅट इज क्विनोलिन्स हा जो कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडमध्ये फ्यूज हेट्रोसायक्लिक रिंग हे प्रेझेंट आहे, ज्याच्यामध्ये एक बेन्झीन आणि एक पायरेडिन रिंग प्रेझेंट असते. सी ह्या कॅटेगरीमधला फर्स्ट ड्रग आहे क्विनिन सल्फेट. क्विनिन सल्फेट हे एक अल्कलॉइड डेरिव्हेटिव्ह आहे जे सिंगुना बार्कपासून ऑप्टेन केली जाते. म्हणजेच काय तर नॅचरली ऑकरिंग हा ड्रग आहे, नॅचरली ऑकरिंग अल्कलॉइड्स आहे ज्याच्यामधनं आपला क्विनिन सल्फेट हा ऑप्टेन केला जातो. क्विनिन सल्फेटमध्ये हे जी रिंग आहे एक बेन्झिन रिंग आहे जी फ्यूज झालेली आहे पायरेडिन सोबत. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर क्विनिन सल्फेट. आता हा जो आपला क्विनिन सल्फेट आहे मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी कशा प्रकारे त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो, तर ॲट द टाईम इरिथ्रोसायटिक सायकल जे प्लाझ्मोडियम आहे, प्लाझ्मोडियम जेव्हा आपल्या RBCला इन्फेक्ट करतात तेव्हा काय होतं की आपल्याला माहिती आहे की RBCमध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे. ठीक आहे, हिमोग्लोबिन सगळ्यांना माहिती आहे की RBCमध्ये प्रेझेंट आहे. आणि जेव्हा एखादा प्लाझ्मोडियम आपल्या RBCला जेव्हा इन्फेक्ट करतो तेव्हा काय करतो तो हिम आणि ग्लोबिन याला ब्रेकडाऊन करतो. हिम म्हणजेच काय तर आयरन जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं आणि ग्लोबिन म्हणजेच काय तर प्रोटीन. तर हा प्लाझ्मोडियम काय करतो, हे जे ग्लोबिन्स आहे या ग्लोबिन्सचा युटिलाइज्ड करतो फॉर द सिंथेसिस ऑफ अमिनो ॲसिड अँड विच इज मोर इम्पॉर्टंट फॉर द सर्वायवल ऑफ प्लाझ्मोडियम. ओके, सो ग्लोबिन हा काय करतो तर ग्लोबिनचा कम्प्लिटली युटिलाइज्ड करतो. जो हिम पार्ट आहे RBCचा हा मोस्ट टॉक्सिक पार्ट आहे प्लाझ्मोडियमसाठी. हा हिम काय करतो प्लाझ्मोडियमला किल करायचं काम करतो. मग अशा वेळेस हे जे काही इन्फेक्टेड कॉझिंग एजंट आहे प्लाझ्मोडियम आहे हे काय करतात, ह्या हिमला हिमोझोईनमध्ये कन्वर्ट करतात विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मोडियम एन्झाईम हिम पॉलिमरेज हा एन्झाईम आपल्या प्लाझ्मोडियममध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, जो RBCला इन्फेक्ट करतो आणि हा हिमचं कन्व्हर्शन हिमोझोईनमध्ये करतो. आता हा जो हिमोझोईन आहे कुठल्याही प्रकारचा टॉक्झिसिटी कॉज करत नाही प्लाझ्मोडियमसाठी.
ओके. सो ही जी सायकल आहे ही नॉर्मल सायकल आहे जेव्हा आपला RBC इन्फेक्ट होते. मग जे आपले क्विनिन डेरिव्हेटिव्ज आहे, क्विनिन सल्फेट आहे आणि ह्या क्लासिफिकेशनमधले जे सगळे ड्रग्स आहे, हे ड्रग्स कशाप्रकारे त्यांचं ॲक्शन शो करतात, तर हे जे क्विनोलिन्स आहे ह्या हिम पॉलिमरेजवरती अटॅक करतात आणि हा जो याचा जो फंक्शन आहे, हिमचं कन्व्हर्शन हिमोझोईनमध्ये करत होता, त्याला ब्लॉक करतो, त्याला इनहिबिट करतो. इनहिबिट केल्यामुळं काय होतं की हिमचं कन्व्हर्जन होणार नाही हिमोझोईनमध्ये, म्हणजेच काय तर हिमचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत राहणार. हिम काय आहे, हिम हा टॉक्झिक आहे प्लाझ्मोडियमसाठी, जो इन्फेक्टेड कॉझिंग एजंट आहे. आणि ऑटोमॅटिकली जेव्हा हिमचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं तेव्हा काय आता हिम टॉक्झिसिटी कॉज करतो आणि प्लाझ्मोडियम काय होतो, किल होतो. सो अशा प्रकारे जे आपले ड्रग्स आहे, स्पेशली क्विनोलिन्स आहे, त्यांचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. नोट्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह पार्ट्स अवेलेबल आहे. तुम्ही नोट्स इझिली टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करू शकता आणि नोट्स घेऊ शकता. ओके. यूजेस कॉमन राहणार आहे की हा जो ड्रग आहे यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया, स्पेशली फॉल्सिफेरॉन्स जो प्लाझ्मोडियम आहे त्याच्या इन्फेक्शनला ट्रीट करायसाठी ह्या ड्रगचा यूज होतो. अगेन हा जो आपला ड्रग आहे दॅट इज क्विनिन सल्फेट ॲज अ अँटीपायरेटिक एजंट, अनाल्जेसिक एजंट म्हणून सुद्धा हा यूज होतो. याच्यामध्ये माइल्ड प्रॉपर्टी असते अनाल्जेसिक आणि अँटीपायरेटिक म्हणून. देन सेकंड ड्रग आहे क्लोरोकिन, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हा क्लोरोकिन मोस्ट ऑफ द टाईम एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. जेव्हा एक्झाममध्ये अँटी मलेरियल एजंट्स विचारतात तर हा कम्प्लिटली टॉपिक विचारत नाही. तर अँटी मलेरियल एजंटमध्ये जनरली इटिओलॉजी विचारली जाते आणि पर्टिक्युलर एखादा ड्रग दिला जातो ज्याच्यावरती आपल्याला सार सिंथेसिससुद्धा लिहायची असते. नाव मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ क्विनोलिन्स हे क्लिअर आहे की क्विनोलिन्स कशाप्रकारे मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी यूज होतो. तर हा इरेथ्रोसायटिक सायकलवरती त्याचे जे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे तो शो होतो. नाव इट्स टाईम फॉर द दॅट इज स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप. सी क्विनोलिन्समध्ये 2 इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. फर्स्ट आहे 4 अमिनो क्विनोलिन अँड सेकंड वन आहे 8 अमिनो क्विनोलिन. सो क्विनोलिनचं सार लिहिताना आपल्याला 2 स्ट्रक्चरचं सार लिहिणं इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. फर्स्ट वन आहे 4 अमिनो क्विनोलिन. आता 4 अमिनो क्विनोलिनचं जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये ही जी रिंग आहे दॅट इज क्विनोलिन रिंग ही मोस्ट इसेन्शियल आहे. सी स्ट्रक्चर लिहिताना आपल्याला सारमध्ये जनरल स्ट्रक्चर लिहायचं आहे. देन तुम्ही एक्झाम्पल म्हणून जे ड्रग्स आहे ड्रगचं जे स्ट्रक्चर आहे तुम्ही मेन्शन करू शकतो. बट जे काही सार आहे सारमध्ये आपल्याला जनरल स्ट्रक्चर मेन्शन करणं गरजेचं असते, कारण प्रत्येक ड्रगचं आपण सार मेन्शन करू शकत नाही, एवढा टाईमसुद्धा नसतो आपल्याला एक्झाममध्ये. सो जनरल स्ट्रक्चरचं जर सार तुम्ही लिहिला तर त्याच्यामध्ये सगळे जे काही कॅटेगरीज आहे ड्रग्स आहे ते कवर होतात. सो दिस इज द जनरल स्ट्रक्चर ऑफ 4 अमिनो क्विनोलिन. याच्यामध्ये 4th पोझिशनमध्ये NHRचं सबस्टिट्यूशन झालं आहे. सो याला 4 अमिनो क्विनोलिन्स म्हटलं आहे आणि ही जी रिंग आहे ही आपली क्विनोलिन्स रिंग आहे. लेट मी क्लिअर वन थिंग, नोट्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मसुद्धा अवेलेबल आहे. बट सगळ्यांना काय होतं की सार म्हटलं आणि सारखं डिस्क्रिप्शन म्हटलं की भरपूर अवघड होतं आणि लक्षात राहत नाही. सो मी इथे एक थोडं इझी वे यूज केलं आहे. ह्याच पार्टमध्ये इथेच पॉईंट मेन्शन केले आहे सारचे. ओके. सो तुम्हाला अशा प्रकारे जर मेन्शन करायचं आहे तुम्ही करू शकता आणि डिस्क्रिप्टिव्ह पार्टसुद्धा नोट्समध्ये अवेलेबल आहे. ओके. सो फर्स्ट थिंग नॉमेनक्लेचर करायचं असते एखाद्या जनरल स्ट्रक्चरचं. आता नॉमेनक्लेचर करताना हा जो कंपाऊंड आहे ते नायट्रोजनपासून नंबरिंग स्टार्ट होतो. नायट्रोजनला आपण ऑलवेज 1 नंबर देतो. ठीक आहे. 1, 2, 3 आणि 4th. देन 5th जो कार्बन आहे शिफ्ट होतो बेन्झिनमध्ये 6, 7 आणि 8. ओके. सो फर्स्ट जो कार्बन आहे या कार्बनमध्ये काय सबस्टिट्यूशन केलं ना ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते डिक्रीज होते. देन सेकंड, थर्ड, फोर्थ असे प्रत्येक कार्बनचं किंवा जे काही नंबरिंग केलेले कंपाऊंड आहे याच्यामधलं आपल्याला पॉईंट्स जे आहे पॉईंट्स मेन्शन करणं गरजेचं असते सारमध्ये, दॅट इज स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिपमध्ये. फर्स्ट थिंग क्विनोलिन जी रिंग आहे इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. सेकंड नंबरमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. इथे जे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे हा डबल बॉन्ड ॲज इट इज लागतो. देन थर्ड पोझिशनमध्ये सुद्धा आपण कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. बट इन केस या कंडिशनमध्ये हा जो R1 आहे R1मध्ये जर आपण मिथायलेशन केलं तर ॲक्टिव्हिटी काय होते ते डिक्रीज होते. देन फोर्थ पोझिशनमध्ये जो अमाइन अटॅच्ड आहे हा अमाइन इसेन्शियल आहे 4 अमिनो क्विनोलिनच्या अँटी मलेरियल
प्रॉपर्टीसाठी. ओके, देन R2 जर आपण सबस्टिट्यूट केला डाय अल्किल अमिनो तर कंपाऊंडची ॲक्टिव्हिटी जी आहे ते इन्क्रीज होते. आता डाय अल्किल अमिनो जर तुम्ही बघितलं तर हा एक अशा प्रकारे कंपाऊंड आहे. जर आपण R2च्या पोझिशनमध्ये जर याला सबस्टिट्यूट केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. ह्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या जे प्रत्येक ड्रग आहे, प्रत्येक ड्रगच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघणार की R2 आहे हा आपला डाय अल्किल अमिनो आहे जो मोस्ट इसेन्शियल आहे फॉर इट्स ॲक्टिव्हिटी. देन 5th पोझिशन आणि 6th पोझिशनमध्ये सुद्धा आपण कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. एनी सबस्टिट्यूशन ऑन दिस पोझिशन लीड्स टू डिक्रीज द ॲक्टिव्हिटी. देन 6th पोझिशन जो आहे, 6th पोझिशनमध्ये जर आपण क्लोराईड अटॅच केला, क्लोराईड कंपाऊंड जर अटॅच केला तर काय होतं, जो काही पर्टिक्युलर कंपाऊंड आहे त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. ओके, सो 7th पोझिशनमध्ये जे सबस्टिट्यूशन आहे ते अलाव आहे. देन अगेन 8th पोझिशनमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. ओव्हरऑल जर सार बघतो म्हटलं तर फक्त 7th आणि 4th पोझिशन आहे जिथे आपण सबस्टिट्यूशन करू शकतो, बाकी कुठल्याही पोझिशनमध्ये सबस्टिट्यूशन करू शकत नाही. ओके, सो आय होप तुम्हाला सार क्लिअर असणार 4 अमिनो क्विनोलिन्सचा. देन वी हॅव 8 अमिनो क्विनोलिन्स. ठीक आहे, जसं 4 अमिनो क्विनोलिनचं स्ट्रक्चर होतं सेम आहे. 8 अमिनो क्विनोलिनचा फक्त फरक एवढा आहे की ते जो आपला अमिनो कंपाऊंड होता तो 4th पोझिशनला होता आणि ह्या कॅटेगरीमध्ये जो अमिनो कंपाऊंड आहे तो आपला 8th पोझिशनमध्ये आहे. देन सार लिहिताना मेन्शन करायचं आहे की फर्स्ट थिंग क्विनोलिन रिंग हे इसेन्शियल आहे. अगेन 3rd आणि 2nd पोझिशनमध्ये कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. इथे काय होतं की 4th पोझिशनमध्ये जर आपण मिथायलेशन केलं तर कंपाऊंडची जी ॲक्टिव्हिटी आहे ते इन्क्रीज होते. ओके, देन जे 5th कंडिशन आहे, 5th कंडिशनमध्ये कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन केलं 5th पोझिशनमध्ये तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते आणि टॉक्झिसिटी जी आहे ते इन्क्रीज होते. जो 6th पोझिशन आहे, 6th पोझिशन म्हणजे मिथिल ग्रुप हा इसेन्शियल आहे. जो मिथॉक्सी आहे दॅट इज CH3O, हा मिथॉक्सी कंपाऊंड इज रिस्पॉन्सिबल फॉर द अँटी मलेरिया ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट कंपाऊंड. देन सबस्टिट्यूशन ऑन 7th पोझिशन लीड्स टू डिक्रीज द ॲक्टिव्हिटी. फर्स्ट केसमध्ये काय होतं की 7th पोझिशनमध्ये क्लोरीन ग्रुपला ॲड केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होत होती, बट ह्या केसमध्ये 7th पोझिशनमध्ये जर आपण सबस्टिट्यूशन केली तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. देन 8th पोझिशनमध्ये अमिनो ग्रुप हा इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. देन R जो आहे, R हा मल्टिपल कंपाऊंड असू शकतो. इट मे बी डाय अल्किल अमिनो ग्रुप जो 4 अमिनो क्विनोलिन्समध्ये प्रेझेंट होता. ओके, सो दिस इज द सार ऑफ 8 अमिनो क्विनोलिन्स. डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मसुद्धा अवेलेबल आहे नोट्समध्ये. ओके, नाव कम बॅक टू क्लोरोक्विन. क्लोरोक्विन इज 4 अमिनो क्विनोलिन. आता 4 अमिनो क्विनोलिनचं स्ट्रक्चर सगळ्यांना क्लिअर असणार की याच्यामध्ये एक बेन्झिन, एक पॅराडिन रिंग फ्यूज्ड आहे. 7th पोझिशनमध्ये एक क्लोरीन सबस्टिट्यूशन आहे आणि 4th पोझिशनमध्ये डायअमिनो अल्किल ग्रुप हा अटॅच्ड आहे. ओके, सो ही जी रिंग आहे, ही जी चेन आहे, ही चेन तुम्हाला ॲज इट इज लक्षात ठेवायचे की इथे काय सबस्टिट्यूशन झालं आहे, कारण पुढे सुद्धा हीच रिंग सबस्टिट्यूशन झालेली आहे. ओके, जो क्लोरोक्विन आहे, क्लोरोक्विनचा सिंथेसिस बघायचा आहे. अगदी सिम्पल 1 स्टेप सिंथेसिस आहे क्लोरोक्विनची. याचे 2 प्रिकर्स आहे 4,7 डायक्लोरोक्विनोली अँड 4 अमिनो 1 डायथिल अमिनो पेंटेन. ह्या 2 कंपाऊंडची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा हा जो क्लोरीन आहे, जो अमाईन आहे, अमाईनच्या हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतो आणि हा जो कंप्लीट ग्रुप आहे इथे जाऊन अटॅच होतो. अँड ॲट द एंड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर क्लोरोक्विन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे क्विनोलिनसारखे की हे काय करतात, इरिथ्रोसायटिक फेजमध्ये जाऊन त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. युजेस काय, तर युजेससुद्धा सेम आहे की मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो. प्लस हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी आहे. देन वी हॅव अमोडायक्विन. प्रत्येक कंपाऊंडमध्ये ही जी क्विनोलिन रिंग, ही क्विनोलिन रिंग प्रेझेंट आहे. फक्त जे सबस्टिट्यूशन आहे, सबस्टिट्यूशन चेंज आहे. आता कुठे कुठे काय सबस्टिट्यूशन झालं आहे हेच फक्त तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. बाकी जे रिंग आहे ती रिंग सेम आहे. जो अमोडायक्विन आहे याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस सेम आहे, फक्त स्ट्रक्चर तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. देन वी हॅव प्रायमॅक्विन सल्फेट. प्रायमॅक्विन सल्फेटचं स्ट्रक्चरसुद्धा बघा. आता इथे क्विनोलिन रिंग प्रेझेंट आहे आणि इथे ही जी चेन आहे ही चेन सेम आहे, फक्त काय इथे एक ऑक्सिजन अटॅच्ड आहे. देन 5th वन आहे क्विनॅक्रिन हायड्रोक्लोराईड. याचं स्ट्रक्चर थोडं डिफरंट आहे, चेन सेम आहे, स्ट्रक्चर तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. देन 6th वन आहे मेफ्लोक्विन. मेफ्लोक्विनचं स्ट्रक्चर बघा, इथे एक CF3 आणि CF3 अटॅच्ड आहे. बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस हे सेम असतात.
देन वी हॅव पॅमॅक्विन. ह्या कॅटेगरीमध्ये पॅमॅक्विनचं सिंथेसिस बघायचं आहे. का सिंथेसिस बघायचं आहे तर हा आपला स्टारवाला ड्रग आहे. हा 8 अमिनो क्विनोलिन कॅटेगरीमध्ये आहे. म्हणजेच काहीतरी जी सबस्टिट्यूशन होणार ती 8 पोझिशनमध्ये होणार आणि 6 पोझिशनमध्ये एक OCH3 ग्रुप अटॅच होणार. ठीक आहे. सो इतकं इझी आहे स्ट्रक्चर पॅमॅक्विनचं. पॅमॅक्विनचं सिंथेसिस एक 2 स्टेप सिंथेसिस आहे. त्याचा फर्स्ट प्रिकर्सर आहे 4-methoxy 2-नायट्रोबेन्झीन. याची रिॲक्शन होते नायट्रोबेन्झीन सोबत इन प्रेझेन्स ऑफ ग्लिसरॉल अँड सल्फ्युरिक ॲसिड. हे दोघं कंपाऊंड फ्युज्ड होतात आणि इथे काय एक रिंग फॉर्म होतं विच इज क्विनोलिन रिंग, ज्याला आपण 8-methoxy 8-नायट्रोक्विनोलिन म्हणतो, ज्याची फर्दर रिडक्शन होते अँड ॲट द एंड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर पॅमॅक्विन. पॅमॅक्विनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय तर हा एक्झोइरेथ्रोसायटिक फेजमध्ये त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. फक्त पॅमॅक्विनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन डिफरंट आहे. हा जो प्रोटीन आहे त्याच्यावरती जाऊन त्याचं ॲक्शन शो करतो. DNA सिंथेसिस जो होतो प्रोटोझोआमध्ये त्या DNA सिंथेसिसला हा इनहिबिट करतो. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स क्लिअर आहे सगळ्यांना का हा जो ड्रग आहे एक्झोइरेथ्रोसायटिक फेजमध्ये त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. युजेस काय तर इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. सगळ्यांना क्लिअर आहे. देन सेकंड क्लासिफिकेशन आहे बायगोनाइड्स अँड डायहायड्रोथायझिन. सी लेट मी क्लिअर वन थिंग. ही जे बायगोनाइड्स आहे बायगोनाइड्स मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी यूज होत नाही. बायगोनाइड्स इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ टाईप 2 डायबिटीज. आता टाईप 2 डायबिटीज म्हणजेच काय तर डायबिटीजचे 2 टाईप्स असतात, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 डायबिटीजमध्ये काय होतं की इन्सुलिन प्रॉपर सिंथेसाइज्ड होत नाही पॅनक्रियाटिस सेलमधनं, आणि टाईप 2मध्ये काय होतं की इन्सुलिन प्रोडक्शन होतं बट लेस कॉन्सन्ट्रेशनमध्ये होतं. मग अशा वेळेस आपण एक्सटर्नली इंजेक्शन थ्रू इन्सुलिन पेशंटला प्रोव्हाइड करतो आणि त्या कंडिशनला ट्रीटमेंट करायसाठी जे ड्रग्स यूज केले जाते ते बायगोनाइड्स असतात. स्पेशल मेटफॉर्मिन हा ड्रग आहे विच इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज. See, this is the structure of our metformin which is used for the treatment of type 2 diabetes. See, diabetes is chronic disease आणि तो क्युअर होत नाही बट त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व केले जाते विथ द हेल्प ऑफ दिस ड्रग्स. हा जो मेटफॉर्मिन आहे हा मेटफॉर्मिन काय करतो, जे ग्लुकोज ॲब्सॉर्प्शन आहे ब्लडमध्ये फ्रॉम द GIT त्याला स्लो डाऊन करतो. देन अगेन हा काय करतो, स्टिम्युलेट करतो ग्लायकोलिसिस इन टिश्यू. ग्लायकोलिसिस म्हणजेच काय, ते टिश्यूमध्ये जे काही ग्लायकोजन आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं, त्या ब्रेकडाऊनला इन्क्रीज करतो. इट डिक्रीज द ब्लड शुगर लेवल आणि रिड्यूस द प्लाझ्मा ग्लायकोजन लेवल. ओके, सो दिस इज द मेटफॉर्मिन. देन वी हॅव सायक्लोगोनिल पॅमोएट जो डायहायड्रोथायझिन कॅटेगरीमध्ये आहे. सायक्लोगोनिल पॅमेट अँड प्रोगोनिल. सी, प्रोगोनिल हा एक प्रो ड्रग आहे आणि याचंच मेटाबोलाइज्ड फॉर्म आहे सायक्लोगोनिल पॅमोएट. सी, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सायक्लोगोनिल पॅमोएट. याच्यामध्ये हा जो कंपाऊंड हा 2 टाइम्स अटॅच झालेला आहे ह्या रिंगसोबत. ओके, सो हे 2 वेगवेगळे स्ट्रक्चर नसून हा कम्प्लिटली एक स्ट्रक्चर. हा जो आपला ड्रग आहे सायक्लोगोनिल पॅमोएट हा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. अँड हा जो प्रोगोनिल म्हणजे सेकंड ड्रग आहे आपला त्याचाच मेटाबोलाइड्स आहे. म्हणजेच काय, प्रोगोनिलचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर जो ॲक्टिव्ह फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो तर सायक्लोगोनिल पॅमोएट. हा जो सायक्लोगोनिल पॅमोएट आहे यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. हा काय करतो, जो DNA सिंथेसिससाठी पॅरासाइट्समध्ये फोलेट कोफॅक्टर यूज होतो त्या फोलेट कोफॅक्टरच्या सिंथेसिसला इनहिबिट करतो, त्याला प्रिव्हेंट करतो. अगेन हा इरिथ्रोसायटिक आणि प्री इरिथ्रोसायटिक फॉर्मवरती हा ॲक्ट होतो. म्हणजे दोन्ही केसमध्ये इरिथ्रोसायटिक आणि एक्झोइरिथ्रोसायटिक फेजमध्ये हा जो ड्रग आहे त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. देन नेक्स्ट वन आहे प्रोगोनिल. प्रोगोनिल हा एक प्रो ड्रग आहे. सी, हा जो प्रोगोनिल आहे याला सिनोनिम्स आहे. फर्स्ट सिनोनिम आहे क्लोरगोनिल अँड सेकंड वन आहे क्लोरोगोनिल. ओके, सो हा एकच ड्रग आहे, एकाच ड्रगचे 3 नावं आहे. सो कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्हाला सेमिस्टर एक्झाममध्ये तर असे वेगळे नाव नाही विचारणार पण GPAT पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे सिनोनिम्स माहिती असणं गरजेचं आहे. हा जो आपला ड्रग आहे यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया और प्रिव्हेंटिंग द मलेरियल इन्फेक्शन. जेव्हा हा आपला प्रोगोनिल क्लोरोक्विनच्या कॉम्बिनेशनसोबत दिला जातो तर हा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ माइल्ड क्लोरोक्विन रेजिस्टन्स मलेरिया. म्हणजेच काय तर एखादा पर्टिक्युलर
पेशंट क्लोरोक्विन रेझिस्टन्स झाला असणार, म्हणजे क्लोरोक्विनच्या जो ड्रग आहे त्याच्यावरती इफेक्ट शो करत नसणार, तर मग त्या केसला जर आपण प्रोगोनॅलिसोबत क्लोरोक्विन दिलं तर ती कंडिशन जी आहे ती ट्रीट होते. ओके, अगदी सिम्पल असं आपला प्रोगोनॅलचं स्ट्रक्चर आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय, तर हा इनिबिट करतो डायहायड्रोफोलेट रिडक्टेज. आता डायहायड्रोफोलेट रिडक्टेज काय आहे, तर हा पॅरासाईटमध्ये प्रेझेंट असतो, जो DNA सिंथेसिससाठी मोस्ट इसेन्शियल असतो. सो म्हणूनच हा डायहायड्रोफोलेट रिडक्टेज कॅटेगरीमध्ये येतो, जो काय करतो डायहायड्रोफोलेट रिडक्टेजला इनिबिट करतो. देन वी हॅव थर्ड कॅटेगरी, दॅट इज मिसलेनियस. त्याच्यामधला फर्स्ट ड्रग आहे पायरिमिथामाइन. Pyrimethamine, it is anti-parasitic medicine which is used for the treatment of toxoplasmic infection. आता टॉक्झोप्लाझ्मिक इन्फेक्शन म्हणजेच काय, तर असे इन्फेक्शन जे कॉज्ड होतात ड्यू टू द कॉन्टॅक्ट विथ कॅट फिसेस ऑर कंटॅमाइट फूड. ह्या कंडिशनमध्ये की जेव्हा एखादा पेशंट कॅटच्या फिसेससोबत कॉन्टॅक्ट झाला आहे किंवा कंटॅमिनेटेड फूड त्याने इंटेक केलं आहे, तेव्हा जे काही इन्फेक्शन कॉज होतं त्या इन्फेक्शनला ट्रीट करण्यासाठी आपण पायरिमिथामाइनचा यूज करतो. सी, दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ पायरिमिथामाइन. देन वी हॅव सेकंड ड्रग, दॅट इज ॲर्टिसोनेट. ॲर्टिसोनेट्स हा अँटी मलेरियल ड्रग आहे, जो मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. हा जो ड्रग आहे इरिथ्रोसायटिक फेजमध्ये त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ आवर ॲर्टिसोनेट. स्ट्रक्चर थोडंफार कॉम्प्लिकेटेड आहे, बट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. वारंवार प्रॅक्टिस केल्यानं स्ट्रक्चर तुम्हाला इझी होऊन जाईल. देन वी हॅव थर्ड ड्रग, दॅट इज आर्टिमिथर. आर्टिमिथर हा सुद्धा अगेन अँटी मलेरियल एजंट आहे, जो अनकॉम्प्लिकेटेड मलेरिया म्हणजे माइल्ड इन्फेक्शन जर झालेलं असणार मलेरियाचं तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. आर्टिमिथर हा यूज केला जातो विथ द कॉम्बिनेशन ऑफ ल्युमेफेन्ड्राइन. देन वी हॅव लास्ट ड्रग, दॅट इज अटोवाकोन. अटोवाकोन हा अँटीबायोटिक्स आहे, जो अँटी प्रोटोझोअल एजंट म्हणून यूज केला जातो फॉर द ट्रीटमेंट ऑफ हेमोसायटिक ज्युरोविसाय न्यूमोनिया. इट इज अ टाईप ऑफ न्यूमोनिया, ज्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण अटोवाकोनचा यूज केला जातो. अगेन इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर, दॅट इज अँटी मलेरियल एजंट. आय होप तुम्हाला क्लिअर असणार, सगळे पॉईंट्स सगळे स्ट्रक्चर तुम्हाला क्लिअर असणार. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.